विनायकं गुरुणोमि साखरे नाम विश्रुतं येषाञ्चरणसान्निध्यात् शिवा मुक्ता भवन्ति। वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तमिदं वरिष्ठम्। यद्यपि सर्वथा राग के अभाव हुए भोजनादि रूप शरीर यात्रा के हेतु व्यापार विषय भी प्रवृत्ति के अभावते ज्ञानी को प्रारब्ध का भोग भी नहीं होवेगा और ईश्वर संकल्प के विषय प्रारब्ध के भोग का अभाव ज्ञानी को भी संभव नहीं। तथापि गोड आहे बघ, ही शंका खूप गमतीची शंका अशी केली, ज्ञानाला कोणताच भोग नाही, त्याचा प्रारब्धाचा अभाव असल्यामुळे त्याला कोणता भोग नाही पाच विषयाचा। पण त्याने अशा पुढे ठेवले खूण, असं जर पण ईश्वर संकल्प त्याच्या भोगाचा काय करायचा? ज्ञानाला भोग असं नाही, ठीक आहे, त्याला भोगाचा अभाव आहे, पण त्याच्या कर्मानुसार मागच्या कर्मानुसार त्याचा ईश्वर संकल्प त्याच्या भोगच वाटकाय। नाहीतर आता ह्याच्यात दोन दोष आहेत, एक कृतपूर्णाशील एक अभ्यंकर, असे दोन दोष येतात। तर त्याला आता बोलतात ते शालमात बोल, ज्ञानी महात्मा जगत मिथ्यात्व ठरल्यामुळे असंग निरोकार सच्चिदानंद अनुभव आल्यामुळे त्याला भोग नाही, एक अंग बरोबर, पण ईश्वर संकल्पच काय वाटतं? पण त्याला इतकं कळलं नाही, अरे शी जी कक्षा ती त्याची कक्षा ईश्वर असते, ईश्वर कुठून आला मोठा शाळा? चला, तथापि जीव शोधून हरिरूप तरंग ना, ईश्वर बी एक तरंग आहे आणि जीव बी एक तरंगच आहे। आणि तरंग म्हणजे समुद्र नाही, समुद्राला सोडून नसतं, पण तरंग म्हणजे समुद्र नाही, तरंगा समुद्र आहे पण समुद्रात तरंग नाही। कळलं तर? समुद्र तरंगात आहे पण तरंग समुद्रात नाही। तसं नामरूप अध्यस्थामध्ये अधिष्ठान आहे चेतन, पण चेतनामध्ये अध्यस्थान आहे। हे फार मोठी कला आहे। या उपाधी माझी गुप्त आणि चैतन्य असे सर्व ते तत्वज्ञ संत। मग ती चैतन्याची ज्यांची वृत्ती त्यांना प्रारब्ध कुठे? मग त्या प्रारब्धाचा भोगाचा अभाव असल्यामुळे मग ते लगेच म्हणलं ईश्वरची त्याची काय वाट आहे? तर त्याचं उत्तर यद्यपि मध्ये अर्धी शंका असते ना, नेहमी लक्ष ठेवायचं। यद्यपि ज्यावेळेस पद येईल त्यावेळेस अर्धी शंका असते आणि तथापि ज्यावेळेस येईल त्यात समाधान असते, लक्षात ठेवा। तथापि प्रारब्ध फल के भोग विषय विचार से निवृत्त नहीं होने योग्य ऐसा रोगादिक की न्यायी प्रारब्ध जनित अदृढ़ अर्थात अहंकार और चिदात्मा के भ्रमज तादात्म्य के अभावते आभासरूप राग ज्ञानी को भी होवे है, परंतु सो अदृढ़ राग स्वाधीन होने ते और दग्ध बीज की न्यायी निर्बल होने ते देह निर्वाह के हेतु शास्त्र विहित भोग का हेतु है, व्यसन के उत्पादक शास्त्र निषिद्ध भोग का हेतु नहीं। त्यात एक खोंड आहे, त्याच्यात ती खोंड लक्षात ठेव, दग्ध बीज की नाही हे खोंड ठेव म्हणजे लक्ष दे। त्याची बाध्यता निवृत्त असल्यामुळे भाजलेल्या बियासारखं आहे। आता भाजलेल्या बियासारखे असल्यामुळे त्याला भोग जरी असले तर त्याला भोग नाही त्याला। मग एक आणि जरी गोष्ट एखाद्या वेळेस दुर्जन तोषण स्वीकारला म्हणजे तुझा आग्रहच आहे म्हणून स्वीकारला। दुर्जन तोषण केव्हा असतो? त्याचा आग्रह असल्यावर, कारण आग्रह असला थोडंसं आपण माघारी घ्यायची असते, त्याला पुढं कळते हे आपला आग्रह होता म्हणून। मग काय म्हणतो काय ते ठीक आहे, पण याचे भाजलेलं व्यासारखं बाधित वृत्ती ठरली त्याला अनुकूल भोग असले शक्यता, पण प्रतिकूल भोगावर त्याची प्रवृत्ती नसते, हे बारीक लक्षात ठेव। का अपवाद म्हणून एक विषय सोडून दे,
तो वापस तर सांगेल तुला. जे रात्रंदिवस संप्रदायपूर्वक श्रीगुरूच्या जवळ असलेला अध्ययन झालेला जो महात्मा त्याच्याकडं निषिद्ध कर्म कशाला येईल हे लक्षात ठेवायचं असतं. संप्रदायपूर्वक ईश्वर कृपेच्या द्वारे महात्म्याच्या कृपेच्या द्वारे संप्रदायपूर्वक ज्याने अभ्यास केला त्याला निषिद्ध कर्म नसतं होत. का निषिद्ध कर्म होईल कसं? निषिद्ध कर्म करणारे विषयी पामर असतात आणि हे महान महात्मा काय याचे एक जात सांगतो. कोण बाधित निवृत्ती ज्याची निश्चित ठरली त्याची पदार्थाभावनी भूमिका असते. याची निश्चित बाधित निवृत्ती ठरली त्याची पदार्थाभावनी भूमिका असते. आणि जिथं स्वतःच्या प्राण्याच्या धर्माची स्वतःच्या इंद्रियाच्या व्यवहाराची त्याला स्मरण नाही, तितकं त्यात रमत नाही, तो निश्चित कर्म कसं करेल. म्हणून ईश्वर संकल्पसुद्धा त्याच्या जरी कर्माचा भोग त्याच्या संकल्प वाटत असतो तरी त्याला काही नाही. कारण त्याला जीव आणि ईश्वर दोन्ही दृष्टी ठरलेच ना. आणि दोन्ही दृष्टी ठरल्यानंतर शिल्लक काय राहतं. परंतु तज्ज्ञाचं विचारवंताचं बोलणं खूप योग्य असतं. हे विचारवंताचं बोलणं आहे, भाविकाचं नाही. ज्याचा अभ्यास झाला आहे त्याला असं शंका येत असते. तर जरी ईश्वर संकल्प असतं तर त्याचा काही परिणाम होत नाही. आता याच्यापेक्षा आणखी बारीक सांगतो. ईश्वर संकल्पाने त्याला विधियुक्त भोग बाधित अनुवृत्तीचे असले तरी मग निषेध कर्म त्याचे आरे वेळे दोन्ही त्याला जाऊ नाही तर ह्याची काय वाट. पण आता तुझा आग्रह आहे म्हणून तो अनुकूल विधियुक्तच कर्म करतो, निषेध कर्म करत नाही. तुझ्या आग्रहामुळं आमचं उत्तर आहे. त्याला व्यवहारच नाही. तर जिथं व्यवहार आहे तिथं दोन अंग असतात आणि जिथं व्यवहार नाही तिथं कोणतंच अंग नाही. मग आता तुम्ही लक्षात घ्या, नेहमी आम्ही तुम्हाला सांगत असतो, नेहमी सांगतो. पण आता ज्याची भूमिका असेल तसं साक्षी चैतन्य सगळ्याचा प्रकाशक आहे. साक्षी चैतन्य सगळ्याचा प्रकाशक आहे. इथपर्यंत तुम्ही आलात. मनाच्या अनुकूल प्रतिकूल संकल्प त्याला माहीत आहेत का? म्हणून लिंग देह जो भंग झाला नाही तो बरोबर बाप्पा मुक्ती कशी. जोपर्यंत लिंग देह भंगत नाही, बाधित ठरत नाही, तोपर्यंत मुक्ती कशी झाली तुझी. अभ्यास कर पण मुक्त नाहीस. ही थोडं बाजूला काय सांगता येतं वर मला शाळ पाहिजे. त्याला विधीचा जरी भोग असला तर तेच करतात. त्याला भोगच नाही. तर ज्याचं भाजलेलं बी आहे ब्रजीचा अंकुश, ज्याचा अंकुश जळाला त्याला भोग कुठला. आणि तो समजायला लागलास. ते जेवतात आणि ते खातात आणि ते पितात हे तू समजायला लागलास. तुझ्या दृष्टीने त्यांची देहबुद्धीकडे तू त्यांना पाहिजे. त्यांची स्वर्गस्थिती तुला कुठं कळते. ते काय म्हणतात, ब्रह्मपुरी वास करणे आमाखंड ती तिथे राहणार आहे. हां, आणि तू कुठं पाहता ना, ते जेवतात, ते काळं रंगाचे, ते असेच बोलतात, ही तू पाहायला लागला. तुझी नजर आहे. आणि जरी तुझ्या कल्पनेनुसार आम्ही बोललो तरी निषेध कर्म होत नाही त्या तुझ्यावरती. आणि त्याला हे सांगायचं मग एवढी ज्ञानी जरी असली तरी कसे बदलले त्याला हे धरायचं. पण तू अगोदर तू ज्ञानी हो मग तुला कळेल काय. तू शब्दाच्या कौशल्याने बुद्धीच्या चतुर्थ्याने बोलतो की तुझं संस्कार योग्य आहेत पण फलीभूत नाही. शंका अशी असावी फलीभूत असेल. ह्याला शंका करता येईल पण फलीभूत होत नाही. शंका फलीभूत होत नसते. शंका एक शास्त्रीय शंका असेल, मुमुक्षु शंका असेल, त्याची संशयाची निवृत्ती झाली त्याला फल होतं. पण उगाच शंका करणाऱ्या त्याची बुद्धी चतुर असते. एवढे त्याचं उत्तर आहे त्याला. किंवा ईश्वर संकल्पाचे भोग त्याला जरी असले तरी बाधित नसते. जरी विधियुक्त असेल तर निषिद्ध कर्मात तो आसक्त होत नाही. कसं होईल. विधीचा भोग असेल त्याला कंटाळा आहे तर निश्चित भोग कवा नाही. आता हे उत्तर दिलं त्याला. हा नाही
विधीच्या भोगाचा कंटाळ ते निषेध भोग कसा जाईल त्यामुळे माझ्या गुरुजवळचा ज्याला कीर्तनला कंटाळतो तमाशात जाईल काय कळलं तर का कीर्तनाला जायला ते आपलं स्वरूपात रंगलंय ना मग जिथे स्वरूपात रंगले तर तिथे कीर्तन योग्य आहे सूर्यदेव संपत्ती दोन्ही नाही साधकाने दैवी संपत्ती अभ्यास करतो विषय वेगळा साधकाचा येते विषय नाही चला किंवा ज्ञानी को विषय न विषय सत्यता की भ्रांति के अभावते अव मिथ्यापने की बुद्धि से जन्य दृढ़ वैराग्य के सद्भावते भी दृढ़ राग होवे नहीं। यह अर्थ आगे षष्ठ तरंग विषय ग्रंथकार ने ही निरूपण किया है। अरे काय सांगू तुका म्हणे परम पद बळ वैराग्याचे तुका म्हणे ह्याची आश्रमाचे फळ हा म्हण. तुका म्हणे ह्याची आश्रमाचे फळ हा परमपद बळ वैराग्याचे। ओ वैराग्याच्या मग गोरा तो कुंभार तोगडेले का दोन्ही त्याने त्याचं नाव वैराग्य मी तर म्हणतोय शिवाजी महाराज नजरानं पाठवलाय मला पगार आला तर नाही पोराला विचारतो ही माझा परमार्थ आहे आकलीचा पत्ता आहे करे महाराजांनी नजरानं पाठवलाय आणि आम्ही पगार करता अर्ध भरतो आणि कीर्तन करतो राग वाटलं पाहिजे तुम्हाला लोकांना तसं नाही चालेल कळतंय काही शास्त्र गमक फार वेगळं आहे म्हणून ह्याला खरं सांगू करे संप्रदाय पूर्व गुरुकृपा झाल्याशिवाय लाभ होत नाही त्यात उत्तर आहे तसं नाही खरं आहे का बघ नजरनं पाठवला तिचा दर लाव माझ्या डोळ्यात येतात माझ्या गुरु पुढे 21 लाख चांदीच्या रुपयाचा ढेग टाकला होता गुरुजी म्हणजे अनेक घासले आणि टाक हे फुकून दे याचं एक कारण याचे एक वर्म अपरिग्रहत्व असल्याशिवाय गुरुचे आनंद भोगू शकत नाही त्याच उत्तर आहे सांगू गुरुजींनी माझ्या सांगावं लिंग मागे बिछणा और भूक न मागे चालणार खास नाही झालं ते आणतो न म्हणत नाही पांघरच म्हणत कुठं जिथे याचं फक्त अपरिग्रह वृत्तीला परिग्रह नसावा गुरुजींची माझ्या विद्यार्थ्याला शिक्षण द्यायचं जा म्हणे उठून जा कडी लावून खुशाल बसायचं अपरिग्रहाचं ही सत्वगुणात परिग्रहच आहे का नाही सत्वगुणात सुद्धा परिग्रह नसला पाहिजे इतकंच नव्हतं कधी परमार्थ अधिकाऱ्याच आहे म्हणून त्याचं बाधित अनुवृत्ती म्हणजे भाजवे व्याजसारखं झाल्यामुळे त्याचा ईश्वर संकल्प जरी असला तरी तुझ्यामुळे मानतो आम्ही वास्तविक त्याला सुखही नाही दुःखही नाही जाणीव नेणे आठवण हां असं चला पुढे किंवा ज्ञानी को विषय न विषय सत्यता की भ्रांति के अभावते अव मिथ्यापने की बुद्धि से जन्य दृढ़ वैराग्य के सद्भावते भी दृढ़ राग होवे नहीं। यह अर्थ दृढ राग होत नाही म्हणजे राग या शब्दाचं प्रेम काय सांगू रे तुम्हाला एक वही झालं की मौज गारा पुत्र ग्रही नीट आहे गारा पुत्र ग्रही नाही जाय मैत्री हिचं प्रेम नाही हे आपापल्या मनाचा विचार करायची भूमिका आहे जो या ध्यावर उदासाची अपरी त्याला ध्यायची आसक्ती नाही गणित सोडचं बरं का मी आमच्या गुरुजींनी आम्हाला जी शिकवलं ती गणित सोडतो तुमच्या पुढे शेवा रूपाने वैराग्याचे विरक्ती वाचून काही ज्ञानच जगणेच नाही अरे नाही फुटक्या घागरीत पाणी कावर भरीत बसायचं तसं विश्वासात नाही म्हणजे वैराग्य नाही जग आणि वैराग्य शब्दाचा अर्थ जेवण खाऊन असं त्याचा अर्थ नाही गुरुजी सांग संसाराचा गुंतन बसतो त्याला त्याग माने संसाराचा गुंतन नाही याच्यावर सांगत असतं आमच्या गुरूंचं 12 वर्ष कोणाचा एक माणूस मेला कोणतरी ती 12 वर्ष जर हे रडणं संपत नाही ह्याला गुंत म्हणायचं म्हणून ह्याला शास्त्र अनात्मस्मृती म्हणायचं अनात्मस्मृती नसते आत्मस्मृतीचं विस्मरण असतं पुढं पुढं
आत्मस्मृती म्हणजे अहं ब्रह्मास्मी अखंड हे आत्मस्मृती आहे. ध्यादिक जगत तो सत्य तो बुद्धी ही त्याची नसती झालं. त्याला आज आत्मस्मृती नाही झालं. आणि आत्मस्मृती अंगी असल्यामुळे ते सत्यस्मरण संपलं झालं. मग सांगा जरा कोणता भोग लागला ह्याला? कुठे त्याला आसक्ती राहिली? व्यवहार नाही का आसक्ती नाही? जर आसक्ती आसक्ती नाही. बस संपलं. मग अर्जुनाचा मोह घालवला का युद्ध करू नको म्हणले. किती सोपं कळलं तर. म्हणून गुरुजी सांगू ज्ञानी पुरुषां प्रपंच करू, बाकीचे करूच ना. नेहमी रडत बसते बाकीचे. चिंता नावचा रोग कोणाला नाही. सगळे चिंतेने खाल्लीत असा त्याचा. मग ती मुंगीपासून ब्रह्मदेव पण सगळे रडके. रच्या पुढे ड मग चिंता नावचा रोग कोणाला नाही. एक महात्मा जर सोडलं ज्याचं अंत्यकरण मिथ्या ठरलं निश्चित, ज्याचं अंत्यकरण उपाधी ठरले निश्चित, त्याला कुठलं काय. मग आता या काळी सुद्धा तुम्ही अंत्यकरणाचे प्रकाश आहे, अंत्यकरण दृश्य आहे, सत्तास्फूर्त शून्य आहे. या काळात सुद्धा, या काळात सुद्धा ते सत्तास्फूर्त शून्य. पण अविवेक आहे ना, विभक्त कुठं व्हायला लागलं. हे अंत्यकरण सत्तास्फूर्त शून्य असं ज्ञान कुठं आहे? मी साक्षी चेतन असे वृत्ती कुठे आहे जागृत? म्हणून उपाधीचं विशेषण झालं. घ्या चंतनावता रोगणी किंवा काय तुमचं तेवढा आत्मधर्म तेवढे गांगावर झालं. तसं नाही. पुन्हा दृढ अपरोक्ष ज्ञानाने दृढ वैरागी झाल्यामुळे त्याला सुख दुःख नाही. नाही गणेश वेदन सांगता येत असतो बरं का, पण झोप न अधिकाऱ्याचं होत नसतो. अधिकाऱ्याचा झोपत नसतो. वेदन सांगता येत असतो, वेदन कळतही असतो, पण झोपायचं अधिकाऱ्याचं नाही. तुमच्या घरात तलवार फिरू द्या की तर रानात जा तलवार फिरवा, म्हणजे मग तुमचं खरं चित्र राहील. घरात तलवार कोणाला फिरवता येते? जमते का? पण दृढ वैराग्याचं म्हणून त्याला कुठल्या प्रकारचा मार्ग अनुकूल व्यवहार की प्रतिकूल व्यवहार काय नसतात. म्हणून ज्ञानी पुरुषाला दृढ वैराग्य असल्यामुळे दृढ वैराग्य कोणचं असतं? आंधळ वैराग्य नाही. वैराग्य त्याच्या पाठीमागं लागले. त्याच्या पाठीमागं वैराग्य कोणतं? या प्रपंचाची अनित्यता जरी कळील चित्ता तरी वैराग्य देवता पाठी लागते. विवेकाच्या लक्षात नाही असं. ज्याला विचाराने प्रपंच असत्य ठरला, अनित्य ठरला. अनित्य या शब्दाचा अर्थ नित्य नाही. ते सांगा ही अनुभव करा. शरीराचं आयुष्य नित्य आहे का संपत आले? संपत आले. मनाचे संकल्प नित्य आहेत का सारखं वादळ आहे? आणि त्याला तुम्ही नित्य समस्येचं अज्ञान आहे. स्वर्गात नको सांगा, ती तर अनित्यच आहे. त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. परमार्थ अगोदर लिंग देहाचा विचार करीत राहा तरच परमार्थ. जोपर्यंत तुम्ही लिंग देहाचा विचार करत नाही, सूक्ष्म देहाचा विचार करत नाही, तोपर्यंत तुम्ही आंधळे सात्विक आहे. म्हणून काय भाजलेच वेळ म्हणजे याची बाध्यता नव्हती. मग वृत्ती ह्याची समोर आहे का दुसऱ्याची वृत्ती आहे याची? मग ही बाध्यता वृत्ती झाली, ज्याचं भाजल्या व्यासाची वृत्ती झाली, त्याला काहीच नाही. आणि दृढ वैराग्य असल्यामुळे त्याला भोगाचा सुद्धा अभाव आहे. व्यवहार सुटत नाही. जो अर्जुन रडतच होता तोच अर्जुन हसत राहिला भीष्माचार्य मारताना. काय काय गणित आहे? जो अर्जुन सगळ्या कथा रडत होता तो पण काय करत मोह राहिला का? मोह राहत नाही. वस्तू यथार्थकडे मोह राहत नसतं का? व्यवहार सुटतो. माणसाला व्यवहार वैराग्यामुळे व्यवहार सुटला पाहिजे. हेच आंधळेपणाचा बाजार आहे. साधूंच्या घरचा वैराग्य विचारजन्य आहे त्याचा अर्थ. आणि हे दृढ वैराग्य असल्यामुळे त्याला भोगाचा सुद्धा अभाव आहे. ते वैराग्य आमचे गुरुजींनी गुरु काकासारखे वैराग्याचा मिळून गोरा तो कुंभार तोडीले करू दोन्ही त्याने. काय बरं आम्हाला काटा बोलतो तडायची पंचायत त्याने हात तोडले. तसं नसतं. हे परमार्थ आंधळापणा ठेवू नका, विचाराने करा.
परमार्थात विचार आणि ही निर्धामध्ये तुम्हाला विचार होतो. ही भूमिका आहे तुमची. तर म्हणून त्याला द्रव वैराग्य असल्यामुळे वैराग्य मिथ्यात्व म्हणजे मिथ्याच्या विचाराचा त्याग वेगळा, साधकाचा विचाराचा त्याग वेगळा. आंधळा त्याग वेगळा. आंधळ त्यागाचा आमचा विचारच नाही. त्याला आंधळ त्याग काय त्याग करायचा. कारण साधक अवस्थेमध्ये विषयाच्या बाजूला सरत नाही आणि मुक्त अवस्थेमध्ये विषयात असून विषयाचा परिणाम होत नाही. त्याला ते वैराग्य तो विषयात आहे पण त्याला विषयाचा मोह नाही म्हणून व्यवहाराचा परिणाम नाही. आणि साधक अवस्थेमध्ये विधीनं वागावं लागतं. खायचं ते खावं लागतं, प्यायचं ते प्यावं लागतं, बोलायचं ते बोलावं लागतं. हे सगळं चालत आहे आणि याचा परिणाम होत नाही. एवढंच उत्तर आहे. कारण ते वरतच दिसते ते देह ना. हो ते वरतच दिसते का असते दिसते ती आणि ती तुम्ही आम्ही असतो तेवढाच फरक आहे. किंवा दौर पर खेल करने वाला नटके अग्र देश में संलग्न चित्त की न्यायी किंवा परस्पर वार्तालाप करने वाली पनियारी के बीड़ा में संलग्न चित्त की न्यायी ज्ञानी के अंतःकरण को आपात करी विषयन विषयी प्रवृत्त होने तो अविशेष अर्थात मुख्यता करी स्वरूप विषय संलग्न अर्थात अंतर्मुख होने ते अवताके जड़ चिदाभास रहित देह अरु इंद्रियनको राग से बिना ही प्रारब्ध के फलभूत दर्शनादि क्रिया करी कृतार्थ होने ते भी निष्ठायुक्त साभास अंतःकरण रूप ज्ञानी को विषय भोग विषय दृढ़राग संभवे नहीं. एक याचे खूप दृष्टांत केला. गोपाळाचं खेळ आता नाही केले. ते गोपाळाचं खेळ ते तारेवर चढत असतो. मी काय का त्या तारेवर ते पराठ ठेवतो. त्या पराठी तो उभा राहतो आणि त्याची पुढची कैची असते, पाठीमाग कैची असते. अजून पण असते वारीमध्ये असते. हा वारीमध्ये असतो खेळ. असंच का मग. तर त्याची नजर सगळी त्या कैचीच्या बिंदूवर असते. आणि हातामध्ये तोल असतो वेळूचा आणि त्या परत चलत असतो त्या तारेवर. पण परतही निष्ठेच नाही आणि हे निष्ठेच नाही. काय कळतं काय बोलणं. गारुळ कोणता खेळ म्हणजे डोंबऱ्याचा. दौर पर खेल करने वाला मग त्याला डोंबऱ्याचा म्हणायचा, कोणी गोपाळाचा म्हणायचं. फरक असतो त्याचा पण खेळ असतात त्याचे. पण त्याच्यावर तो चालतो, तारेवर चालतो पण घसरत नाही. का घसरत आहे कारण त्याच्या वेळ असतो तोल पाहायचा. त्या तोलावर तो वेळ असा बरोबर तोलतो. तसं हा साधक ती वृत्ती ही वेळ आहे. प्रपंच आणि परमार्थ ह्या दोन्हीचा तोल सांभाळतो. प्रपंचाची किंमत किती ही त्यांनी पाहतो. परमार्थातून कसं निघायचं हे त्यानं पाहतो. मग ही वेळ आहे दोन करता आणि त्याची सारखी वृत्ती त्या कैची कळत. तसा देहद्वयाचा द्रष्टा हा जो असणारा साक्षी त्याची कैची आहे व साधकी मन त्याचा अवस्था आहे आणि ती बाधी झालेली त्याच्यावरती त्याचा खेळायची. पडेल कसा साधकाला भीती पडायचे. जीवनमुक्त पडत नसतो हे लक्षात ठेवा. हो नाही शक्य नाही. समजूत एकदा पक्की झाली की त्याच्या व्यवहारात त्याच्या काहीच नाही. तो करील किंवा न करील आत्मात्म्याच्या ठरी देहाचा धर्म देह पाहिजे आयशे जे जाणे तिथे अनाथ. अरे ना देहाचा धर्म देह जाणणारा समजणारा आत्म्याचं स्वरूप आत्म्याच्या ठिकाणी समजणारा असा जो निश्चित असणारा महात्मा ते आण म्हणजे क्वचित आहे. बाकी आम्हाला माहिती ते क्लिअरली तेवढं सांगतो. तसं नाही ते सिद्धांत बघू. मग त्याच्या खेळाचं सगळं माहितीच आहे ना. काय सांगायचं. यद्यपि किसी प्रवृत्ति के हेतु प्रारब्ध वाले ज्ञानी का मनरूप हस्ती विषयन विषय किंचित विक्षिप्त प्रमाद को प्राप्त होवे है, तथापि विवेक दोष दृष्टि और मिथ्यात्व बुद्धि रूप केसरी के जागरणते सो मनरूप हस्ती झटिति प्रमाद रूप विक्षेप को छोड़ी के शांत होवे है. रामकृष्ण आहे कळते का. हा हत्ती झालेला आहे
हाती या शब्दात निश्चय. कदाचित एखाद्या वेळेस जरी त्याने विषयाकडे गेला, प्रमाद म्हणजे विषयाचा दोष दिसते. प्रमाद म्हणजे एखादी हलके विचार, पण हाती येतो. निश्चयाचे बळून तुका म्हणे त्याचे फळ. एकदम आपल्या जागेवर येतो, एकदम त्या निश्चयावर जागा राहतो. कारण निश्चयाची शक्ती त्याच्या वृत्तीवर असते. निश्चयाची शक्ती त्याच्या वृत्तीवर असते. अनुभवाची शक्ती त्याच्या वृत्तीवर असते. आणि त्या निश्चयाच्या बळाने एखाद्या वेळेस नजर चुकणे अपवाद म्हणून जर इकडे गेला थोडासा कळ तर झटकन जागा होतो. नाही का ते बोलता बोलता एखाद्या वेळेस शब्द हिताच्या चिंता न करता एखादा कुणाचा शब्द निघून होतो, तरी पण ते कुणाचा शब्द त्या लक्षात राहत नाही. आणि लक्ष आलं तर जागेवर असतो. कसं काय माय गेली होती भूतापासून हरी नाही मग कशी असं बोलावं लागतं. चालू नाही. मग कोण आहे ते राग आला असं ना, आमच्याकडून दूषित झालं असं ना यांचं. नाही रे नाही. त्या शिवीच्या पाठीमागे इतकी तळमळ आहे की त्या दुसरीकडे नाही. ती देवापाशी नाही ना, आई वडिलापाशी नाही. तळमळीची भाषा आहे त्यांची. येतो हिताचा कळवळ पडती हाती काळा. हे त्यांचे म्हणजे त्यांचे जर तोल गेला तर हाती असल्यावर ते चटकन जागेवर येतात. चटकन जागेवर राहायला पाहिजे. तसं त्याचे शक्ती असते. नेहमी जागा राहतात. दिनरचने हाती जनता गोविंदाचं रत्नवृत्ती आपल्या महिमेत आणि ते हे नेहमीच महिमेला लागले तर चालतात. तत्पारायण बुद्धिनिष्ठ्यात म्हणा ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राहतो. पूर्ण तत्पारायण अखंड त्या परनिष्ठ म्हणजे अखंड कुशल त्याच्यामध्ये आनंद. जाते ज्ञानी के चित्त विषय दृढ़ राग नहीं, याते भोग की हेतु प्रारब्ध के होते सो. काकाक्षी की न्यायी औ गंगा भग्नार्ध काय की न्यायी, मुख्यता करी स्वरूप सुख में रमता है. हां गंगा जसे आपल्या ह्याच्या हे सोडत नाही. आणि ह्याच्यात कोणतं दर्शन दिलं काकाक्षी की हां काकाक्षी की न्यायी. हां हां काकाक्ष हां हां डोळ्याचं कावळ्याचं कागदृष्टी. कागदृष्टी. कागदृष्टी माहिती आहे कसल्याची. एकच डोळा असतो तसं एकच वरची चौकोनी असते. चला अख्यता तुम्हाला करी एकही नजर नाही दोन्ही नजर हे तुम्ही झालो देवा काय जायचं हे तुमचं फळ. आणि हे काकळच नजर म्हणजे कावळ्यासारखे सारखे फिर सापासारखा राहतो, कावळ्यासारखा बघतो, हत्तीसारखा राहतो. जमतं का नाही. कावळ्यासारखी नजर हो का नाही. आणि गाढवासारखा चांगला. हो गाढव कधी अशुद्ध पाणी पितच नाही. तुम्ही 10 रुपयात त्याला काय करायचं आम्हाला. गाढव कधी मुताऱ्यातलं पाणी पिलं तुम्ही म्हणा तुम्ही ऐका. पूर्वी प्रत्यक्ष युद्धामध्ये गाढव पाळावं लागेल त्याला. शत्रू विष टाकलेत नाही पाण्यात ही त्याला माहीत होतं गाढवाला. तसं गाढवासारखं असतो साधक निर्मळ असं त्याचं ऐकतंय. आणि हातीसारखा धैर्यशील असतो. कावळ्यासारखा सारखा वृत्तीचं ठेवणं करतो. आणि काय जाऊ द्या कुठं सांगत होते शांत राहतो कशासारखा. हत्तीसारखा हा धैर्याचे शेम न करे न पोहता ताड न धरे जसा मेरू परत हिमालय केवढं मुसळधार पाऊस पडू दे कधी बाहेर आलाय का. आणि मृगजल वाहील का नाही पण शक्य आहे का. हे साधकाचं बी सिद्धाचं बी का हां हे आता सांगितले प्रमाण तुम्ही साधकासाठी पण जीवनमुक्तासाठी पण आहे का. जो सुनिश्चळ अंतरी मेरू जायचा ते निश्चय आहे. आणि त्या पाहतो ते अभ्यास करतो ना साधक. ते निश्चयाचा अभ्यास करतो. हा कोणता अभ्यास करतो आहे ना. फरकट हा संसार एक सार भगवंत आयशे जाणीतो म्हणा सरसे जण असेल. आता सरसे जण असेल तर जीवनमुक्ती घ्यायचं. पण ऐसा जाणीतो म्हणा इथं साधक दृढ अभ्यास घ्यायचा.
काय म्हणून फलकटा संसार. फलकटा संसार कशाला असतो? ज्या पदार्थाला कारण नसतं तो पदार्थ मिथ्या असतो, ज्या पदार्थाला कारण असतं तो पदार्थ सत्य असतो. पदार्थाला कारण आहे का काही? जहाजिक जगताला कारण आहे का काही? का माया खोटे आहे ना, अज्ञान खोटे आहे ना, मग अज्ञानाचं कार्य म्हणजे आहे ना. अज्ञानाचं मला रटके त्याचे कार्य ते तुला सत्य. अरे अज्ञानच जर रटक आहे त्याचं कार्य काय खरं आहे का? नाही तर मृगजळाचं काय उपयोग होतो? आहे का नाही? वेगळ्याच्या भावलीचा काय उपयोग होतो? प्रश्न पटपट येतात. पण स्थूल देह कोणत्या कक्षात आहे, मन कोणत्या कक्षात आहे, इकडे बसवायचं ते द्रष्टा सांगतील चौदा पाय उभा करून. पण मन प्रतिभास सत्यच आहे का, व्यवहार सत्यच आहे का, दृश्य कुठे ते मन. दृश्य कुठे म्हणे असलं तर साधक, मिथ्या निश्चय असला जेव नुसतं, आणि व्यवहार सत्यच असलं तर खा जोडे. मग किती वेळा जन्म येऊन किती व्हावे व्यवहार सत्य वाटत. जीवनमुक्ताचे दृष्टांत आहेत का साधकाचे? हे जीवनमुक्ती. जीवनमुक्त. पण हे इतकं पासून सांगावं लागतं ना, हे सांगायची गरज नाही इथं. अख्यता करे विशिष्ट गृहित की न्यायी क्लेश को पावता हुआ तीव्र प्रारब्ध के फल को भोगता है हां और शिथिल प्रारब्ध के फलरूप निषिद्ध विषय को प्रयत्न से त्यागता है. हां तो भी तिस भोग किंवा त्याग विषय विकल अर्थात पागल पुरुष के चित्त की न्याय ज्ञान के चित्त की अमुख्यता के अभिप्राय थे और ताके जड़ इंद्रिय करी ही भोग और त्याग के करने के अभिप्राय से ऊपर कहे गीता के श्लोक में इंद्रियन के अर्थन विषय इंद्रिय वर्तते है ऐसे कहा. हां त्या 5व्या 6व्या अध्याय श्लोकाला नाही. नैव किंचित करोमि हो, इति. सगळं करतो, पाहतो, खातो, पितो, बोलतो, म्हणतो ती चित्र सर्वत्र नाही. मग ते काही असो, त्यांचा एकच चित्रपट असतो. त्यांचा व्यवहार चित्रपट असतो. हो, त्यांचं बोलणं व्यवहार बरं का. परमार्थ त्यांचं साधन संपलं, परमार्थाचा बोलच नाही. पण तुझ्यामुळे त्यांचा व्यवहार तू विधिनिषेध पाहतो, म्हणून त्यांना विधिनिषेध नाही, विधी करतो नाही, स्वइच्छेचा झाला विधी त्यांचा स्वइच्छेचा विधी. हो. तयाचे बिशाटन सुखे शब्द म्हणून येते. तयाचे बिशाट म्हणजे वाटेलचे शब्द आले तर ते वेदच आहेत. हो, सांगा की काय सांगू तुम्हाला. त्यांचे शब्द कोणताही शब्द असला त्यांचा वेद रूप आहे. पण त्यांचा विधी नाही, त्यांच्या कोणत्या व्यवहार बंधन नाही. मग निषेध असेल किंवा विहित असेल, पण निषेध आणि विहित त्याला नाही. निषेध व्यवहार घेतला तरी त्याला नरकाला जावं लागेल का? आणि विहित निषेध घडला स्वर्गाला जायचं का त्याला? का स्वर्ग नरक वाटा या चोराच्या त्याच्या दृष्टीनं. स्वर्गाला जाणार चोर, नरकाला जाणार चोरच का? चोर या शब्दाचा तिथं काय घ्यायचा? जे विषय भोगण्याची चोर असते विषय आहे का नाही. मग हे विषय बघतात का नाही, मग विषय बघून सगळे चोर आहेत. ते कसं चोर सांगतो मला. चोर सांगतो विधीच्या बाहेर असणार ते सगळे चोर आहेत. विधीला कळत नाही का? त्याच्या खाली येऊ आपण. ईश्वराला कळत नाही का तुमच्या मनातलं काय ते? पण तुम्हाला वाटतं की नाही आम्ही काय करतो ते वेगळं आम्हालाच माहिती. अरे अगोदर तुझ्या जवळ बसलाय तो काय करतो ते. याच्या पुढे सांगू का आणखी? गुरुजींनी सांगितलं किती जरी तुम्ही काय केलं, तुझ्याजवळ साक्षी चेतन आहे का नाही सांग. त्याला चोरून करतो का? मन काही विधी युक्त करील व्यवहार का विधी बाहेर व्यवहार, पण साक्षी चेतन तुझं स्वरूपच आहे ना, ते ज्ञान आहे का नाही तुझ्या समोर? करता वेळेस सुद्धा ते कळून करतो का न कळून करतो? कळणं हे ज्ञान साक्षी चेतन आहे आणि करणं हे मनाचं आहे त्याला. पण ह्या पुरुषाला त्याचं मनाचा संकल्प मिथ्या ठरल्यामुळे, बाधित ठरल्यामुळे त्याला कुठली अडचण नाही असं त्याचं. मग तो निषेध आणि वीज हे त्या समोर नसतो त्याला. जाणीव नेहमी
चला. याके 166वें सवय में भी त्यागहु विषय की भोगहु इंद्रिय ईस वचन करी निषिद्ध किंवा दृष्टदोष विषयन के त्यक्ता अदृढ़ रागते प्राप्त विहित विषयन के भोक्ता इंद्रियन को कहा है, अंतःकरण को नहीं. बस इंद्रियाला मांड अंतकरणाला म्हणलं. काय अंतकरण का म्हणलं नाही रे. अंतकरण बाधित झालं किंवा अंतकरणामध्ये स्वरूप प्रगट झालं तत्वमसी महावाक्याच्या द्वारे अंतकरणामध्ये मी ब्रह्म अशी स्फूर्ती आहे. पण अंतकरण सुख दुःख नाही. इंद्रियाच्या संबंध तू म्हणाला त्याचं अंतकरण ओळखतं का. इंद्रियाचा व्यवहार तुम्ही पाहता का नाही. ते डोळे पाहतो म्हणजे माझ्याकडे पाहतो तुझ्याकडे कशाला पाहायचं हाड कातड्याला. पण ते दिसतंय तर मग त्याच्या इंद्रियालाच मोजतात तुम्ही. पण साधू इंद्रियाला नसतो. साधू काळा गोरा नाही, साधू उंच ठुंगा नाही, साधू काम करत नाही, साधू सगळ्याच्या पलीकडे. चला. याके 165वें सवय एके चतुर्थ पाद विषय भोगय युवती सदा सन्यासी ऐसे कहे है. बस तो सदा संन्यासी. संन्यासी या शब्दाचा अर्थ सहाचार राहील. आता ही सुद्धा गौण आहे. एकच लक्षात ठेवा, ज्याचं अंतकरण दरड मिथ्या ठरलं त्याला कुठलाच व्यवहार नाही. वास्तव ह्याचा विस्तार तुमच्याकरता सांगू लागले नाही. ज्ञानी महात्माला व्यवहार नाही. एकच उदाहरण जर तुमच्या लक्षात आहे, ज्याचा अंकुर जळाला त्याला व्यवहार कुठला आहे. व्यवहार का त्याचा. ज्याचा अंकुर आहे त्याला प्रश्न आहे. ज्याला जगसत्तेचं बुद्धी, ज्याला विषय वासना आहे त्याला प्रश्न आहे. पण याला विषय वासना नाही, त्याचे बाजूला ब्यासारखी वृत्ती झालेली आहे, त्याच्यामुळे त्याला कुठला व्यवहार नाही. हे जर असं मग ते इंद्रियाचा त्या व्यवहारात तुम्ही पाहता त्याच्या अंतकरण बैठक कुठं करते. माझी आठवण विसरे जायचे अंतकरण हां पाहता तो संन्यासीचा निरंतर. बस जिथं मी आणि माझं आठवण विसरली पाहिजे. हो. पण मी आणि माझं इथं काय घ्यायचं. या ध्यायचं म्हणे मी स्त्री पुत्र नुदार अधिक म्हणे माझे ही दोन्ही त्याच्याकडे नाहीत. मी माझे आहे ना. मी म्हणजे मी देह करता भोगता आणि देह संबंधी माझे हे दोन्ही तिथं नाहीत. अर्धन तोच नित्य संन्यासी आहे. असं म्हणून नावीत पाणी नसावं म्हणजे झालं. पाण्यात नाव असते पण नावीत पाणी असले सगळं व्हायला जातं. तसं मग मनामध्ये चिंतन असावं भगवंताचं आणि हे नाव असं प्रपंचात. पण नावच काय आहे हे बघायचं आहे का नाही. नावेमध्ये काय असावं आहे का नाही. नावेत पाणी नसावं. तसं मनात प्रपंच नसावं. प्रपंचच असावं आणि प्रपंचच नसावं. माझे गुरु दृष्टांत देत असत. गुरूंचे दृष्टांत फार. तुम्ही नोकर ठेवला माणूस तुमच्या घरचं कायदा असेल ते अक्षर असेल ते काम करतो. पण त्याच्यात ते मग ते शेत माझं म्हणतो. पण निश्चित कोणतं आहे त्या घडी म्हणून काय करील तो. व्यवहार चुकतो का. मोहमत्व आहे का. हां तसा हा जो महात्मा झाला आहे तो व्यवहार जिथे ते करू पण मोहमत्व नाही. म्हणून आता म्हण असं याच्या कोठे म्हण आता व्यवहार आहे का नाही. अरे व्यवहारात आठवणं म्हणून देवनी समाधी सगळेच घातली युद्ध. अर्जुनाला समाधी दिली म्हणजे दृढ परोक्ष आनंदात ठेवलं आणि मग युद्ध केलं. तेच गती आहे रे तुमची. तुमचा दृढ अभ्यास निश्चित होतो मग प्रपंचित करा. बघ काय होत नाही तुमचं. प्रपंच करायचा नसतो प्रपंचाचा होतो आणि तुम्ही करतात म्हणून तुमच्या हाती काहीच लागत नाही. जे प्रपंचाला झोटून करतात त्याच्या हाती काहीच नाही. त्याच्यात फक्त शेवटला रडूनच आहे. प्रपंचाची शेवटची शोकांची काय आणि परमार्थ शेवटच्या दुःखाची आनंद व्याप्ती आहे. झाला आता निश्चिंतीने हां कुंटवले धाव तृष्णेची ती परमार्थ परिवर्तन आणि आयुष्य संपल्यावर जाऊ दे ते सोडून द्या. आमचे गुरु नेहमी सांगितले लग्न किती हसन करतात रे. किती लाख देतात. आई बापाची कंपनी किती रडत बसते. किती लाखाला रडत पडलं ती साधं कळलं ना.
इकडची कंपनी रडतेच का नाही? मी तर रडणार भाऊ ह्या पोरीच्या वेळेस. तुम्ही आपलं काही करा. प्रपंचाचे पर्यावसान दुःखात आहे, कधीही कार्य करा. आणि परमार्थ कधी अखंड सुखात आहे. असं त्याचा अर्थ आहे. म्हणून काय सांगतो तुम्ही? संन्यासी. हा, संन्यासी. संन्यासी या शब्दाचा ज्यात आमच्याकडून बाधित झालं तेच. व त्याचा विस्तार व्यावहारिक सत्यातून करीत राहिले तरी झालं. पण एकच संन्यासी ज्याच्यात विकार राहिले नाही. विकार नाहीच रे. ज्याला वेदांत खास कळला, जगाला सत्ता स्फूर्ती नाहीच. माझ्या दादांची आम्ही आठवण सांगतो नाही. देवा दादा आधी गुरु सगळी कंपनी त्यांच्या भेटीत बसली. त्यांचं बोलणं बरं का खूप बसल्या म्हणजे ह्या जगाला आधार कोण? दादा म्हणजे मी आहे ह्या सगळ्या त्रिभुवनाला आधार. आपण पैशाच्या आधारावर, बायकोच्या आधारावर, कपड्याच्या आधारावर हे आपलं वेदांत. अरे स्वरूप निदान देवाच्या तरी आधारावर जगतात रे, असं तरी समजू रे. निदान सकाळी व्यवस्था करून सांभाळ हे तरी लक्षात ठेवा. या सगळ्याचं जगाचं अधिष्ठान मी आहे हे तर तुझं अधिकाऱ्याचं लक्ष नाही. हे विश्वास माझे घर म्हणल्यावर काय आलं? जमते का? मग माझं घर म्हणलं, माझं त्या घराचा मालक झालाच नाही, मग विश्वास मालक काय करणार तो? हे तर लक्षात घेतलं नाही. तसं नाही. परमार्थ अधिकाऱ्याशिवाय नाही. मोक्ष रेखेला भागी उन्नताला साधूच्या हरिभक्त, ज्याच्यावर साधूच्या ताब्यात रथाच्या पाठीवर त्याला ईश्वरी कृपा असते. आणि ईश्वर कृपा झाली तो साधूच्या अंकित राहतो. साधू म्हणजे ज्ञानोबर आहे, तुकोबार आहे, असे जे कोणी महात्मे असतील ते. मग तुम्ही त्या इंद्रियाच्या विषयाच्या संबंधाला साधू म्हणायला लागला. त्यांचं अंत्यकरण कुठं आहे? कुठं पाहता? त्यांचं अंत्यकरण काय आहे? कुठं असते त्यांचं? आनंदाचे डोळे, आनंदाचे तरंग, आनंदाचे आनंदाचे ही त्यांचं असतं. तुम्हाला सगळं असून तुम्ही उदास आणि त्याला काही नसतं आनंद. त्याला आनंदच आहे ना. आणि तुम्हाला आनंद असून आनंदाचं ज्ञान नाही. वस्तुगत प्रत्यक्ष आहे, ज्ञानगत प्रत्यक्ष नाही. तुम्हाला सुखाचा अनुभव आहे, पण ते सुख मी आहे असं कुठं कळतंय? फक्त सुख आहे, मग तुमचं सुखाचं ठिकाण कुठं ठर आहे? तसं नाही झालं. इथं तो महात्मा आपला आहे, त्याला काय आपलं माहिती म्हणजे ज्याचं अंतकरण बाधित आहे. आणि बाधित म्हणजे पुन्हा बोलू नका. काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही. हो, ऐक नाही. एकीकडून रामाचं चित्र, एकीकडून रावण चित्र, दोघांचे युद्ध सुरुवात झालं. एकमेकावर बाण सोडायला लागले. त्यात बाणात कोणा किती जखमा झाल्या. मग तुको माऊलीकडे तो अभ्रेसावली जाईल, कोणाचे गणगुत, कोणाचे मायबाप मृग जलो जाईल, हे कुठे लक्ष येतात? म्हणून अहम इथे प्रथम अध्यास ही ज्यावेळेस बाधी ठरली त्यावेळेस सगळं मुक्ते. म्हणून हा विचारून अहंकार सांडी देत मग असते ती वस्तू घे. हे त्याचं बाद झालेलं आणि तुमचं आमचं करायचं आहे. बरोबर आहे ना? पुढे ते आता एका वाक्याचा अर्थ सांगतात. कोणता? भोगे युवती सदा संन्यासी. भोगे युवती सदा संन्यासी. सगळं भोगामध्ये सुद्धा तो समाधानच असतो. ताका यह अभिप्राय है, त्यागी ज्ञानी को तो श्री भोग प्राप्त भी नहीं, ताको श्री भोग के होते संन्यास के निरूपण रूप निषेध का संभव भी कहाँ से होवेगा? कसं? अरे जर विहित भोगत नाही तसा निषेध पदार्थ कसा सांगू तुला विषय? जो अमृताचे ताटी ठीक ठेवते, ज्याने अमृत आपण नाही म्हणे इंद्र होण्याचे पाबळे म्हणे. आपल्या महिमेने, आपल्या स्वरूपाच्या ऐश्वर्याच्या महिमेने इंद्र भोन तिथे कुठे राजा याचं कसपट समजतो. त्यात तथ्य काही नाही. ते भिरणीचे पावलं, भिरणीचे कपडे तर का तो मग निषेध आहे कवी त्याच्यात दोन्ही नाही. और जो
त्यागी होय के श्री भोग विषय प्रवृत्त होवे तो हां सो वांताशी वमन भक्षक पुरुष त्यागी नाही. हां आता जसं स्त्रीचे दर्शन दिलं, जर त्या भोगामध्ये आसक्त असलं मग वांतीसारखं त्याला कळलं नाही. हे वांती जसे माणूस पाहू शकत नाही तसंच त्याला विषय नाही. पण जर असं जातं आसक्त असेल मग त्यांनी वांती खाल्ल्यासारखा तो खात त्यागी नाही. हो आणि म्हणून तर ओमलिया अण्णा लावणं घोटीजी असं ना. मग त्या आमच्याकडे का आपल्याकडे आपण कोणच ठेवू. मग त्यात एक स्त्री हे मुख्य विषय काय घेतला लक्षात ठेव. जेवाला मुख्य 2 विषय घातक आहेत, पैसा आणि बायका. आणि कुठेतरी मार खातोच. जर ईश्वर कृपा नसेल तर ह्या 2 विषयापैकी एक विषय खातोच मार. आणि मार खाल्लं की त्याचं सगळं संपत झालं. कथा कीर्तन करीत असेल, भजन पूजन करीत असेल, परमार्थ करीत असेल, पण ह्या विषयाचा पाठापाठ संपत असेल. मला बाकीचा विचार नाही सांगायचा. किंतु त्यागी के वेश के धरने वाले नटकी न्यायी दंभी होने ते गृहस्थते भी अधम है, पूजा का पात्र नाही. मग तो त्याचा अधिकार नाही. ते नटासारखं आहे. त्याचं सोंगे छंजे काही देव जोडी यायचे नाही. हे सगळं नटपणा आहे त्याचा. जर विषयात आसक्त असेल, कथा कीर्तन करीत असेल तो नट आहे, एक नाटकी आहे तो. याते परिशेषते गृहस्थ ज्ञाने विषय स्त्री भोग प्राप्त है, सो गृहस्थ ज्ञाने भी घृत भक्षण के अभ्यासी को तैल भक्षण की न्याय शास्त्र रीति से संतति के निमित्त ऋतु आदि काल में परिणित स्त्री का संग करता है, विषयासक्ति से नहीं. जो विषय अरे काय सांगू रे, नाही माझा सांगण्याचा विषय. एकच शब्द सांगतो. जे ज्ञानी पुरुष आहे त्याचा विषय विधियुक्त असतो. आणि त्याला विधी माहिती आहे, कुत्र्यासारखा व्यवहार असतो. परवा कामश्रेष्ठ सांगितलं. हां कामश्रेष्ठ आहे सांगितलेलं परवा. हो 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 कामश्रेष्ठ हो विधीचा. हो. जो विषय कामशास्त्र फार मोठं चांगलं आहे. हं. कामशास्त्राने जर अरे काय सांगतो, मला आता सांगतो. तुम्ही माझी बहिणी आहेत, माझे मित्र संगड आहेत. निळा कपडा जर अंगावर असला आणि जर स्त्री संग झाला तो पोरग दलित छापच होती. निळा कपडा जर अंगावर असला काय मग कोणता कपडा कोणत्या वेळेस कोणत्या भोगाला कसा लागतो एक सांगत बसतो मला. तसं नाही. हे शास्त्र कसं आहे, एकच माझी गुरु सांगा. जसं लहान मुलाचं कौतुक आई करते त्याप्रमाणे मग आईला सगळं लहान मुलाचं धुवावं लागतं, त्याला काय सगळं करावं लागतं. तसं ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, श्रुती माता, लहान मुलं आपण जीव आहेत आणि आपले सगळे गुणदोष काढते. ते त्याचा राग आला तर तुम्ही अनाधिकारी आहेत आणि हित वाटलं तर अधिकारी आहेत. असं आहे. आई मुलाला बाहेर बसलं धुती करते. काय वाटते का? तसं श्रुती माता तुमच्या जीवाचे गुणदोष काढली जाईल. अहितापासून काढीत हा अहितापासून काढीत ही कधी होणी वाढवते नाही. श्रुती परुची माऊली जगा जगाला माऊली जर असेल श्रुती माता आहे. आणि जर त्याचा तुम्हाला राग आहे तुम्ही अनाधिकारी पामर आहात झाला का काय त्याला गरज आहे. वेदाला काय गरज आहे पण नाही झालं. दयाची आपली कृपा त्यांनी वेदाच्या निरूपा. हो चला. जो विषय आसक्तिवान वेदांत वार्ता निपुण गृहस्थ होवे तो सो दृढ़ राग रूप अज्ञान के चिन्ह करी युक्त होने ते ज्ञानी नहीं किंतु अज्ञान ही. मग असं ज्ञानी अर्थ जातो. लास्टला शब्द ज्ञानी अर्थ लोकाला पुरा ही बोंब आहे. असं मला किती सांगते ते. आमच्या मॅथ्समध्ये होते. मॅथ्स हे शब्द चुकीचा गेला. आमच्या ग्रुपमध्ये होते. गुरुजीने सांगा त्यांना दुसरी भाषा आवडत नसतं. संत वाङ्मयच पाहिजे वाणी चौथी वाणी पवित्र राहते. नंतर आता काय तर आमच्यात किती आहे त्याच्यामध्ये दोघं तिघच जगले बाकी सगळे गेले. कोणी कुठे गेले कोणी कुठे गेले. यहा स्त्री रूप म्हणून गुरुजींचं एकच संतती होती पण ती जगली पाहिजे. तसा बोध होतो पण ती टिकला पाहिजे. कळत आहे का नाही बरं. टिकत नाही.
रोगराई त्याच्या कडेचे साठू येईल ते पडतं खोकले तर काय बी येते त्याला. मग लेकरू झालं मग नातं जाऊ नये, त्याला सांभाळून जावं लागतं. तसं बोध झालं म्हणजे त्याच्यात इंद्रियाचा जय असावा, मनाचा क्षय असावा, शास्त्राचं आचरण असावा, नेहमी संगती असावा. मग ते बोध झालेलं टिकतं. नाही उठले की दवाखाना, उठले की दवाखाना, काय करायचं. चला नाही सगळे जिरेत बरं का. एक ओघ आहे. यहाँ स्त्री रूप विषय का जो विचार है सो अन्य सर्व विषय के विचार का भी उपलक्षण है. ह्याच्यावर लय बोललं जातं तुम्ही करायचं माझं, त्यांना हात टाकावं लागले. काय ज्ञानी नरकात जातं, मला ज्ञानी नरकात जातं. जे ज्ञानी असतं ते नरकात जात नाही. जे नरकात असतो ज्ञानी नाही, मग तो शब्द ज्ञानी. अरे वाचून ज्ञानी मिळणे की उपाय ही वही कशी लावायची. तसं नाही झालं. माऊलीने इतके स्पष्ट लिहिली ती वही की वाचून ज्ञानावी नेके आणि उपाय करशील ते सुटकेची नाही आधी की गुंपाची रुपी. जर ते नाही कळत तर बाकीचे सगळे तुम्ही साध्य करत तर त्या फासा पडणार. मग याच्या पाठीवर क्रमसमुच्चयाने सगळे निष्काम भावने घ्यायचं बरं का. निष्काम भावने यज्ञ करायचा, जप करायचा, तप करायचा, यज्ञ करायचा, दान धर्म करायचं, श्रवण मनन करायचं, ध्यान करायचं, तत्म पदार्थ शोधन करायचं, अहम ब्रह्मास्मी ही दर्शकूच नेऊन टाकायचं, पण क्रमसमुच्चयाने. म्हणजे कोणत्या साधनाची अपेक्षा आहे. आणि एका साधनाचं सगळंच येत असतं. त्याला सूर्य उदयानंतर सगळं येतं. सूर्य जोपर्यंत उदय होत नाही तो पण मग त्याला आपापलं शिवाय महत्त्वाने ज्ञान कोणतं रे. कोणतं ज्ञान. सच्चिदानंद रूप आहे. चिदानंद रूप शिव, चिदानंद रूप शिव स्वरूप आहे. त्याला हे त्याचं उत्तर आहे. आणि मी ज्ञानस्वरूप सोडलं की काहीच ज्ञान नाही म्हणजे. म्हणून मी ज्ञानस्वरूप का हाय रे. सांगा ना कोणत्या इंद्रियाचा व्यवहार कळत नाही, कोणत्या संकल्पाचा व्यवहार कळत नाही, सगळं कळत. आणि जे व्यवहार तो सत्य नसला म्हणजे झाला जीवनमुक्त. व्यवहार होत असताना मृग सिद्धांत फार अवघड आहे. जगत सत्याचं बुद्धी जाणं फार अवघड. जोपर्यंत सत्याचं बुद्धी आहे तोपर्यंत सगळं केलं तर उपयोग नाही. एवढं त्याचं उत्तर आहे. जीवन सगळं शास्त्र सर्व चित्ते अंते ठाव आयचे कोडी जन्म जाऊ पूर्ण पाहिजे माते. जीवन सगळं शास्त्र सर्व चित्ते अंतेची ठाव झालं इथं सगळं गाडगं व्हायला गेलं. 10 जगाच्या ठिकाणी सत्याचं बुद्धी 4 वेळ शास्त्र वेदशास्त्र जाऊन होते. आग्मी पूर्ण ज्ञान झाले. पुरा मात्र धंडून आहे ते राहिले वेगळे. ठीक आहे. हे बाकीचं होतं. अंतकल अविद्या नाही आणि अंतकल मांडलंही झालं. आता हे गुरूंचे शब्द कळलं अवघड आहे सांगतो. अविद्या नाही अंतकल मांडलं आहे. काय याचं काय काय देश काळाची भ्रांती केली. अविद्या नाही सांगा नाही तर स्वप्नामध्ये हत्ती आहे. त्याची आई कुठे आणि हत्ती उभा राहिली ती किती जागा लागते त्या हत्तीला आहे का नाही. हत्ती दिसला म्हणून झोप म्हणायचे नाही तर झोप नाहीच. तसं सुख दुःख आहे जन्मरून आहे म्हणून तुला अज्ञानी म्हणत नाही तर अज्ञान नाहीच. नाही रे अज्ञान काय सांगू अज्ञान नाही. सगळं ज्ञान आहे. पण सुख दुःख वाटलं म्हणून तुम्हाला शास्त्र अज्ञानी म्हणते. जर मरण वाटतं म्हणून अज्ञानी म्हणते. नाही तर नाही. हे सगळं वाटतं ना या अज्ञानामुळे. पण अज्ञान नाही त्यांच्या दृष्टीनं. कोणाच्या दृष्टीनं देव सांगत असतेच. देव बापा आमचे देवा का सांगतो तुम्ही सांगतो. दुर्योधनाला विचारलं याच्यातून एक सज्जन आहे विचारणे त्यांनी आणि धर्माला सांग ह्याच्यातून एक दुर्जन आहे. दोन नजर आहेत का नाही. मग हे धर्मराजकडून ज्ञान मोजायचं आणि इकडून अज्ञान मोजायचं. तसं जागतिक जगत म्हणजे दुर्योधनाची बुद्धी आणि सगळा परमात्मा हे म्हणायचं धर्मराजाची बुद्धी. अनंत रूपे अनंत विषय देखील मायामध्ये हे ज्ञानी महात्म्याचं बोलू. बाकीचं कशाला बघ कालो करू बाकीचा. चला और राग की दृढ़ता का अभाव जो कहा है
सो द्वेष अधिक की दृढ़ता के अभाव का भी उपलक्षण है. मग हे सगळे उपलक्षण असते ज्याच्या मिथ्या निश्चय त्याला काम क्रोधाधिक दोष ही सुद्धा मिथ्या त्याचे. आणि जर हे नसेल तर मग त्याचं काम करून म्हणलं की तुला माती घालणार आहे. कामी नेले चित्ताने जग सत्याचं मानल्यावर का कसं न देई अवलोक मुख भगवंताचं दर्शन कुठं कुठं देते. काम आणि चित्त नेलं. काम या शब्दाचा विषय वासना. काम या शब्दाचा विषय वासना. विषय वासना झालं त्याचा परमार्थ नसतो. प्रतिबंध असलं कोपशास्त्र औषध गुण कसंही काय गंमत आहे तर. म्हणून ज्ञानाच्या दृष्टीनं जे अनाधिकारी असेल त्याला प्रतिबंध असेल त्याला ते वाटून होईल त्याचं. आणि ज्याचा दृढ निश्चय असेल त्याला आनंदाचे ढोई झाले. त्याला वर्तमान कालामध्ये ते कुठे एखाद्या गटरात पडलं तरी तो मुक्तच आहे. का हे तुम्हाला समजूतीमुळे आम्हाला गटर अरे पडेल कसा तो. ज्याचा डोळा सूर्य झाला त्याला काय दिसणार नाही बरं. ज्याचा डोळा सूर्यच झाला मावळीच काय नवलं चंडावंश अरे आश्चर्य. त्याचं ज्ञानरूपी डोळा झाला त्याला सगळं भगवंतच दिसतं. त्याला हे सगळं भगवंत समस्त श्रीवास्तव दिवस. मग त्यातून काय उगं तुझ्याकरता आमचं डोकं दुखायला लागलं. बोलू काय करत हे काय जाणार तुझं एक पण उभा आणि त्याच्याने शोभा ऐक नाही. मग माझं फोटो बरोबर झालं पाहिजे नाही. हे उगं का सांगावं लागतं रे आम्हाला. हे सांगू वाटत नाही. काय करावं नाही मी आपल्या स्वरूपात म्हणून आपली महिमाने श्रीरंग डवळती गेली हो. पाहे तो त्या अवचित पातळीले म्हणून अपूर्णे महिमाने आपले महिमाने म्हणजे का रामकृष्ण विवेक वैराग्य समषटक म्हणतो. विवेक वैराग्य समषटक श्रवण म्हणून ज्याचं त्याचे अलंकार आहेत. हे त्याची सामग्री आहे झालं. आणि ह्या सामग्रीचं तो साधक आपलं मजेत दौडत चालतं. आपले भारे म्हणजे अलंकाराच्या शक्तीने साधकाच्या साधनाच्या शक्तीने जवळच गेले म्हणजे आनंदात. कुणकडे गेली ती आपले भारे श्रीरंग डोलत गेले तवा वचिते पाचार्य पाठी. का बरं तिथे गुरु सर तव अवचित पाचोरे पाठवून त्यावेळी श्री गुरु पाठवतो. कुठं चाललास तू श्रीरंग पुढं कसं मारायला चाललास. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल 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 कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.